श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण गृहिणी आहोत. आपण डेली आपल्या घरी स्वयंपाक करत असतो. त्यावेळेला एखाद्या वेळेला 2-4 चपाती घरी उरतात किंवा भाकरी उरतात आणि भाजी संपलेली असते. त्यावेळी आपण काय करतो? एखादी चटणी, मिरचीचा ठेचा किंवा एखादं वांगं असेल तर वांग्याचं भरीत घरी बनवितो. तर आज मी तुम्हाला झटपट होईल असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. इथे मी एक स्वच्छ धुवून वांगं घेतलं आहे आणि त्याला वरून थोडंसं तेल लावलं. त्यानंतर गॅस पेटवलं, गॅसवर जाळी ठेवली आणि त्या जाळीवरती वांगं ठेवून सर्व बाजू फिरवून त्याला व्यवस्थित असं भाजून घेतलं. वांगं अशा पद्धतीने भाजून घ्यायचा असे आहे की त्याच्या सर्व साली थोड्या थोड्या आपोआप उचलायला लागतील. मग गॅस बंद करायचं आणि वांगं थोडं थंड झाल्यानंतर त्याच्या साली आपण एखाद्या चाकूने किंवा चमच्याने अलगद उचलून काढायच्या आहेत. वांगं उभं चिरून घ्यायचं आणि आतून ते स्वच्छ आहे की नाही, की त्याला कीड वगैरे लागलेली आहे ते बघून घ्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीने चाकूने किंवा चमच्याने वांगं व्यवस्थित ते स्मॅश करून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे मी घेतले आहेत आणि कांदा मी एकदम बारीक न चिरता थोडा आकाराने मोठाच चिरला आहे. कांदा फोडणीमध्ये घातल्यानंतर त्याला हलका असा परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला पूर्ण भाजायचा नाही आहे, थोडा अलगद कच्चाच ठेवायचा आहे. त्यामध्ये मी थोडे हळद टाकली आणि कांदा थोडासा परतवून घेतला. आता मी त्या कांद्यामध्ये टोमॅटो टाकला, एक मध्यम आकाराचा चिरून. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे, आणखी थोडंसं परतवून घेतलं. इथे आपल्याला टोमॅटो पण पूर्ण स्मॅश होईपर्यंत भाजायचा नाही आहे, थोडा हलकाच ठेवायचा आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून थोडंसं परतून घ्यायचं. त्या कांद्या टोमॅटोमध्ये तिखट व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जे स्मॅश केलेलं वांगं होतं ते वांगं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या कांद्या टोमॅटोच्या मसाल्यामध्ये आपलं स्मॅश केलेलं वांगं व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने ते आपण गरम करून घ्यायचं आहे. एखादी दुसरी आपण वाफ काढली तरी चालेल. त्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि आता आपलं झालं हे झटपटीत आणि झणझणीत असं पटकन होणारं एका वांग्याचं भरीत. हे आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकतो. आपल्या घरी वांग्याचे अनेक पदार्थ बनतात, भाजी बनते, बाकी अनेक पदार्थ बनतात, पण हे झटपट असं होतं. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.